श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती मंगळ वेडे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त, तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्रांचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी सम. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञा पिले सेवांका, जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका, तेथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालिले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या. तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंध होता तो करीतयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहापती, स्वामींसी जाणूनी ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले, जेसी कामधेनू आपण बळे दरिद्रियांच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राजभेटी परम भाग्य तयांचे. धन्य धन्य तयांचे सदन जे स्वामींचे वास्तव स्थान, सुरवराजे दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार कितीक राहती मौन धरिती किती एक. एका चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन, एक गिरी गवारी बैसोन तपश्चर्या करिताती. एक पंचाग्नी साधनी करीती, एक पवनाते भक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षष्ठ कर्मे आचरिती. एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवलाये. परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचन, केली आसी नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ. योग यागदिक काही चोळप्पाने केले नाही, परिभक्तीस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयांची देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तेपासुनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष सोनी कारभारी परबज्ञानी असती जे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परितयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले. तैपासुनी जगात तया नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जहाले. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती, म्हणून या स्वामी राजयती बहुदा न जाती फिरावया.
लोकां माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यथी विख्यात पातले. रहाती चोळप्पाचे घरी, दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला कायवाणी, गावात यती येऊनी, फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जहाले नाही, आता जावोनी लवलाही, भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतरज्ञानी, ऐसी वार्ता ऐकिली काणी, हे सत्य तरी एवोनी, आताच देती दर्शना. राव मुखातुनी वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली, सकळ सभा चकित झाली, मती गुंगली रायांची. सिंहासना खाली उतरोण, राव घाली लोटांगण, प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सददित. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्रांश्रुनी, मग तया हस्तिकी धरोणी, आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ हुबा आनंदली, समस्ती पावले वंदिली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. निराकार आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरोण, विष्णुनाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, प्रेमळ भक्त परिसोत, तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पण अस्तु. शिरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगरे प्रवेशे तृतीय अध्याय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3 मराठी कथासार. मागील अध्यायामध्ये कलकत्त्याहून आलेल्या भक्ताला श्री स्वामींनी स्वतःविषयी सांगितलेली माहिती तसेच त्यांच्या मंगळवेढ्यातील वास्तव्यांचे वृत्त आले. आता या अध्यायामध्ये श्री स्वामींच्या अक्कलकोट गमनाविषयीचा वृत्तांत दिलेला आहे. मंगलवेढ्याहून पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ मार्गे श्री स्वामी सोलापुरात दाखल झाले. तिथे भक्त चिंतपंत टोळ यांच्या समवेत श्री स्वामी अक्कलकोट येथे जाण्यास निघाले. मात्र काही कामानिमित्त टोळ यांना अर्ध्या वाटेत माघारी परतावे लागल्यामुळे श्री स्वामी एकटेच अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाले. अक्कलकोट येथे येता क्षणी त्यांनी सर्वप्रथम एक थट्टाखोर अविंधाला चमत्कार दाखवला आणि पुढे चोळप्पा यांच्याकडे आपला मुक्काम ठेवला. केवळ पूर्व पुनाईच्या योगाने चोळप्पांच्या घरी श्री स्वामी रूपी कृपाधन चालत आले. कोणत्याही प्रकारचे योगतत्व नसूनही केवळ भक्तिबळाचे सामर्थ्य बाळगणाऱ्या चोळप्पांवर श्री स्वामींनी अपार माया आणि कृपा केली. त्यांच्या घरात वास्तव्य करणाऱ्या श्री स्वामींची कीर्ती जेव्हा अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्या कानी पोहोचली तेव्हा त्यांचे दर्शन कसे घडेल या उत्सुकतेमध्ये ते असताना श्री स्वामी राजवाड्यात अवतीर्ण झाले. साक्षात श्री स्वामीरायांना समोर उभे पाहून राजसभेतील समस्त जन चकित झाले. राजेसाहेब सिंहासनावरून खाली उतरले आणि धावत जाऊन श्री स्वामींच्या चरणांना मिठी घालते झाले. भक्तांसाठी सगुण साकार झालेल्या निराकार निर्गुण श्री स्वामींच्या चरण पादुका मस्तकावर धरून श्री विष्णूही ब्रह्मानंदात मग्न होतात. तिथे राजाचे कौतुक ते काय. अध्याय 3 समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.